भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठकीसाठी दाखल झालेले आहेत आणि बैठकीपूर्वी कार्यालयाबाहेर श्रीरामाच्या प्रतिमेचं त्यांनी पूजनही केलंय। थोड्याच वेळात भाजप मध्यवर्ती प्रचार कार्यालयामध्ये पक्षाची महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या बैठकीला मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉक्टर भागवत कराड, आमदार संजय केनेकर, आमदार अनुराधा चव्हाण, श्रीकांत जोशी, जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळेसह सर्व प्रमुख पदाधिकारी सुद्धा उपस्थित असतील। बातमी पाहतोय छत्रपती संभाजीनगरमधून। असणारा संदर्भ, या प्रत्येक विषयाला असणारा संदर्भ हा प्रत्येकापर्यंत घरोघरी जाऊन 15 तारखेला निवडणूक आहेत, त्यामुळे येणाऱ्या 7-8 दिवस हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। कार्यकर्ता म्हणून महत्त्वाचे आहेत, पदाधिकारी म्हणून आपल्याला अत्यंत महत्त्वाचे आहेत। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 24 तासापैकी 16-18 तास काम करतात। देवेंद्रजी सुद्धा 16 तासापेक्षा जास्त तास हे महाराष्ट्राच्या एकंदरीत या जडणघडणीमध्ये त्यांच्या असणारे योगदान मिळालं पाहिजे, यासाठी जास्तीत जास्त वेळ हा ते देत असतात। त्यामुळे आपणही या 8 ते 10 दिवसामध्ये कमीत कमी 8 ते 10 तास निदान कार्यकर्ता म्हणून या निवडणुकीसाठी देणं हे अत्यंत गरजेचं आहे। वोकल होऊन आपल्याला लोकांपर्यंत गेलं पाहिजे। आपल्याला प्रत्येकाने घरोघरी जात असताना आपण भारतीय जनता पार्टीला मतदान का करावं, भारतीय जनता पार्टीच का, हे आपण लोकांना पटवून सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे। थोडा वेळ गेला तरी चालेल, परंतु त्या घरामध्ये गेल्यानंतर तिथल्या असणाऱ्या मतदारांना हे समजून सांगितलं पाहिजे, देश हितासाठी, राष्ट्राच्या परमवैभवासाठी आणि येणाऱ्या पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी भारतीय जनता पार्टी शिवाय कोणत्याही पार्टीला मतदान करू नका हे पटवून सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे। हे यासाठी सांगितलं पाहिजे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतात, मैं न खाऊंगा और किसी को खाने नहीं दूंगा। त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, गेली वर्षानुवर्ष आपल्याला सर्वांना माहीत आहे, तत्कालीन राजीव गांधीजींनी सुद्धा असं सांगण्याचा कधीतरी प्रयत्न केला होता की आपल्याला केंद्रातून येणारा प्रत्येक पैसा जोपर्यंत खाली स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत जाईपर्यंत वरून 1 रुपया पाठवला तर खाली 15 पैसेच फक्त शिल्लक राहतात। एवढा मोठ्या प्रमाणामध्ये लिकेजेस आहेत, भ्रष्टाचार होतो, हे वारंवार ज्यावेळेला सांगण्याचा ते प्रयत्न करत होते। आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये वरून 1 रुपया पाठवल्यानंतर खालीपर्यंत अत्यंत 100% कोणतंही लिकेज न होता पैसे हे खालीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेत जात आहे, हे आपण सर्वांनी लक्षात। आणि ही परंपरा हे आपल्याला पुढे नेणं, अविरतपणे पुढे नेणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि त्यामुळे सशक्त भारत बनवण्याची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये सशक्त भाजपा हे अत्यंत गरजेचं आहे। पार्लमेंट टू